आपण गोड गोड रेसिपीज बघत आहोत. तर आपली आजची शेवटची रेसिपी पायनॅपल शिरा. सोपी आहे आणि फार टेस्टी आहे. तर सर्वात आधी सुरुवात करूया तुपाने. असं भरपूर असं साजूक तूप घ्यायचंय. त्याच्यानंतर ह्याच्यात आपण घालायचा आहे रवा. अगदी बारीक रवा नाही, जाडसर असा हा रवा आहे आणि तो या तुपात घातलाय आणि ह्याला चांगलं तांबूस रंगाचा होईपर्यंत ह्याला आपण परतत राहायचंय. हे परतत असताना आपण ह्याच्यामध्ये थोडंसं केसर घालायचंय. आत्ताच जर घातलं तर जोवर आपला शिरा तयार होईल ना, तो ह्याला छानसा पिवळा रंग सुद्धा येईल. चला, आता हा परतत परतत आपला हा रवा असा थोडासा लालसर झाला आहे. तर आता ह्याच्यात आपण घालूया हे बारीक चिरलेलं पायनॅपल. पायनॅपलची सालं काढली बाहेर ना, आणि त्याचं मधलं जे जाड देठ असतं ना, ते काय आपण घेतलेलं नाहीये. बाजूचा सगळा गर घेऊन अगदी बारीक चिरून घेतलाय. तर हे बारीक चिरलेलं पायनॅपल ह्याच्यात घालायचे आणि हे पुन्हा एकदा मिक्स करा. चला, आता गॅस एकदम हळू ठेवून आपण ह्याच्यामध्ये पाणी घालायचंय आणि पाणी घातल्यावर लगेच झाकून ठेवायचं. पाणी घातल्यावर ह्याला एकदा मिक्स करायचं आणि एक चांगली वाफ येईपर्यंत ह्याला झाकून ठेवायचंय. 2 मिनिटं आपल्याला अजून वाट बघायची आहे, कारण हे पाणी शोषून हा रवा आणखीन थोडा मोकळा होईल. चला आता बघूया रव्याचं काय झालंय. हे बघा, अगदी छान असा हा मोकळा मोकळा झालाय ना. आता ह्याच्यामध्ये आपण घालूया साखर. साखर सुद्धा 1 कप किंवा 1 वाटी. आता साखर घातल्यावर ह्याला आपण सतत असं मिक्स करत राहायचंय. साखर घातल्याने बघा ना, एक प्रकारचे ह्याला शाईन येतं. तर पुन्हा आपण ह्याला झाकण घालून 1 ते 2 मिनिटं शिजवूया आणि आपला पायनॅपल शिरा तयार आहे. तर तोवर नोट करा तुम्ही याची रेसिपी आणि नंतर पाहायचा रिकॅप. पायनॅपल शिरा. साहित्य: 1 लहान अननस सोलून चिरलेलं, 1 कप रवा, 1 कप तूप, चिमूटभर केसर, 1 कप साखर, 5 ते 6 काजू, 5 ते 6 बदाम. कृती: एका कढईत तूप तापवा, त्यात रवा घालून सोनेरी रंगाचा होईपर्यंत ढवळत राहा. केशर घालून एकत्र करा. अननस घालून 2 ते 3 मिनिटं शिजवा. 2 कप पाणी घाला. एकत्र करून झाकण लावून 3 ते 4 मिनिटं शिजवत ठेवा. आता त्यात साखर घाला व एकत्र करा. पाणी आटून रवा शिजेपर्यंत ढवळत राहा. काजू व बदाम यांनी सजवून गरम सर्व्ह करा.